नमस्कार मित्रांनो, पेशी सजीवांचे एकक या व्हिडिओ विषयामध्ये आपले स्वागत आहे। या विषयामध्ये आज आपण शिकणार आहोत पेशी म्हणजे काय, पेशींचे प्रकार, पेशींची संरचना, पेशींचे रचनात्मक संघटन, पेशी पटल, पेशी भित्तिका, पेशी द्रव्य आणि पेशी अंगके। तर चला प्रथम आपण सुरुवात करू पेशी म्हणजे काय। सर्व जिवंत जीवाची संरचनात्मक, कार्यात्मक आणि जैविक घटकांना पेशी असे म्हणतात। पेशी सर्वात लहान घटक आणि जीवनाचे निर्माणखंड आहेत। पेशींचे दोन प्रकार आहेत, आदिकेंद्रिकी पेशी व दृश्यकेंद्रिकी पेशी। आता आपण बघू पेशींचे प्रकार। यामध्ये आदिकेंद्रिकी पेशी हे आकारात लहान असतात। पेशींचे अंगके हे केंद्रक पटल आणि पटल वेष्टित नसतात। बहुतांशी जीवाणू केवळ एकपेशीय श्रेणीमध्ये येतात। त्याचप्रमाणे दृश्यकेंद्रिकी पेशी आदिकेंद्रिकी पेशींच्या तुलनेत आकाराने मोठी असतात। पेशींचे अंगके हे केंद्रक पटल आणि पटल वेष्टित असतात। त्याचप्रमाणे एकपेशीय आणि बहुपेशीय वनस्पती व प्राण्यांमध्ये या पेशी आढळतात। आता आपण बघू एकपेशीय आणि बहुपेशीय। एकपेशीय मध्ये अमिबा आणि पॅरामेशियम, त्याचप्रमाणे बहुपेशीय मध्ये पक्षी आणि वनस्पती यांचा समावेश होतो। त्याचप्रमाणे पेशीच्या अभ्यासात योगदान देणाऱ्या व्यक्ती रॉबर्ट हुक, रॉबर्ट ब्राउन, लिवेनहॉक असे काही व्यक्ती आहेत ज्यांनी पेशीच्या अभ्यासात योगदान दिले आहे। आता आपण पेशींची संरचना बघू। आकार, आकृती, प्रमाण आणि पेशींची संख्या जीवांमध्ये भिन्न असते। पेशींचा आकार नियमित किंवा अनियमित होऊ शकतो। एकपेशीय जीवामध्ये एकाच प्रकारचे पेशी असतात जे सर्व कार्य करतात। त्याचप्रमाणे बहुपेशीय जीवामध्ये भिन्न प्रकारचे पेशी असतात जे विशेष कार्य करतात। भिन्न प्रकारच्या पेशीचे उदाहरण जसे रक्तपेशी, चेतापेशी, अंडपेशी, शुक्राणू इत्यादी आहेत। त्याचप्रमाणे पेशींचे रचनात्मक संघटन आपण येथे बघू शकतो। वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीची संरचना आणि घटकांना खालील आकृतीत दाखवले आहे। येथे आपण बघू शकतो प्राणी पेशी आणि येथे आपण बघू शकतो वनस्पती पेशी। आता आपण बघू पेशी पटल। पेशी पटल हे प्राणी आणि वनस्पतीच्या बाहेरील आवरणात आढळतात। पेशी पटल देखील काही पदार्थांना पेशीच्या आत व बाहेर जाऊ देते। पेशी पटल हे दोन प्रक्रियांद्वारे संचालन करते, एक निष्क्रिय परिवहन, दोन सक्रिय परिवहन। पेशी पटलाद्वारे परासरण पाण्याचे अधिक प्रमाण असलेल्या भागाकडून पाण्याचे प्रमाण कमी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होणाऱ्या प्रवासाला परासरण म्हणतात। आपण येथे आकृतीत बघू शकतो प्राणी पेशीमधील परासरण आणि वनस्पती पेशीमधील परासरण। त्याचप्रमाणे पेशी पटलाद्वारे विसरण उच्च प्रवाहातून कमी प्रवाहाकडे जाणाऱ्या अणूंना विसरण म्हणतात। परासरणाबरोबरच विसरण ही प्रक्रिया देखील ऊर्जा खर्च न करता पेशीच्या आत बाहेर पदार्थाची ने-आण करण्याचे कार्य करते। आपण येथे आकृतीत बघू शकतो। पेशी भित्तिका पेशी पटलाबरोबर वनस्पती पेशीत एक भक्कम आवरण पेशीभोवती असते। सेल्युलोजने बनलेले एक निर्जीव पेशी आहे। त्याचप्रमाणे संरचनात्मक समर्थन संरक्षणाचे तंत्र प्राप्त करून देते। पेशीच्या परिवर्तनीय माध्यमामध्ये अचानक घडणाऱ्या क्रियांवर देखील कार्य करते। पेशीद्रव्य पेशीपटल आणि केंद्रकामधील तरल पदार्थाला पेशीद्रव्य म्हणतात। पेशीद्रव्य हे प्राणी आणि वनस्पती पेशींमध्ये आढळले जातात, पण प्राणी पेशीमधील पेशीद्रव्य हे वनस्पती पेशीमधील पेशीद्रव्यापेक्षा अधिक कणयुक्त आणि दाट असतात। आता आपण बघू पेशी अंगके। विशिष्ट कार्य करणारा पेशीमधील उपघटक म्हणजे पेशी अंगक होय। प्रत्येक अंगक हे सजीव असून विशिष्ट कार्य करते, तसेच त्याला ठराविक आकार, रचना असून ते पटलाने वेष्टित असते। विविध पेशी अंगके पेशीद्रव्यांमध्ये विखुरलेली असतात। ही अंगके म्हणजे पेशी अवयव होय। उदाहरण केंद्रक, आंतरद्रव्य जालिका, लयकायिका,
तंतुकणिका इत्यादी। आता आपण बघू केंद्रक। केंद्रक हे प्राणी आणि वनस्पती पेशीमधील मोठे गोलाकार अंगक आहे। केंद्रक पेशीच्या सर्व रासायनिक क्रियांवर नियंत्रण ठेवते। प्राणी आणि वनस्पती पेशी या दोघांच्या केंद्रकामध्ये केंद्रक छिद्र, केंद्रक द्रव्य आणि केंद्रकी यांचा समावेश असतो। केंद्रक हा केंद्रक छिद्र आणि केंद्रकीच्या मध्ये असते। केंद्रक पेशी विभाजनावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते। आता आपण बघू आंतरद्रव्य जालिका। आंतरद्रव्य जालिका हे वनस्पती आणि प्राणी पेशीमध्ये आढळतात। आंतरद्रव्य जालिका ही एकमेकांशी जोडलेल्या आणि तरल पदार्थांनी भरलेल्या सूक्ष्म नलिका आणि पट यांची विस्तीर्ण जालिका आहे। त्याचप्रमाणे खडबडीत आंतरद्रव्य जालिकामध्ये रायबोझोम्स असतात। सर्व क्रियाशील पेशींच्या भागात प्रथिनांचे संश्लेषण होते आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी वहन करण्याचे कार्य खडबडीत आंतरद्रव्य जालिका करते। हे दोन प्रकारचे असतात, खडबडीत आंतरद्रव्य जालिका आणि गुळगुळीत आंतरद्रव्य जालिका। आता आपण बघू गोल्गी संकुल। आकाराने फुग्यासारखे असून प्राणी आणि वनस्पती यामध्ये आढळतात। हे हवा निघून गेलेल्या फुग्यासारखे असून ते एकमेकांना समांतर असे रचलेले असतात। याला कुंडी असे म्हणतात। यामध्ये निर्मितीक्षम भाग आणि परिपक्व भाग असतात। आकृतीत आपण इथे बघू शकतो। आता आपण बघू तंतुकणिका। तंतुकणिका प्राणी आणि वनस्पती पेशीमध्ये असंख्य प्रमाणात आढळतात, पण वनस्पती पेशीमध्ये तंतुकणिकाची संख्या ही प्राणी पेशीतील तंतुकणिकेच्या संख्येपेक्षा तुलनेने कमी असते। प्रत्येक तंतुकणिका दुहेरी आवरणाची बनलेली असते आणि त्याचे बाह्य आवरण छिद्रमय असून आतील आवरण घड्यांचे बनलेले असतात। या घड्यांना शिका म्हणतात। तंतुकणिकेमार्फत ऊर्जा निर्मिती केली जाते। आता आपण बघू लयकारिका। ही फक्त प्राण्यांमध्ये आढळली जाणारी एक प्रकारची पेशीपटल असून त्याचा आकार गोलाकार पिशवीसारखा असतो। याला आत्मघाती पिशव्या असेही म्हणतात। आकृतीत येथे आपण बघू शकतो। आता आपण बघू रिक्तिका। रिक्तिका एकपदरी पटलाने वेष्टित असून ती वनस्पती पेशींमध्ये आढळली जातात। त्याचप्रमाणे प्राणी पेशीमध्ये आकाराने लहान आणि तात्पुरत्या अशा काही रिक्तिका असतात। रिक्तिका वनस्पती पेशीमध्ये आकाराने मोठी असून पेशी द्रव्याने भरलेले असतात आणि त्या पेशींना ताठरता आणि दृढता प्राप्त करून देतात। आता आपण बघू लवके। लवके ही द्विपटलयुक्त असून ती केवळ वनस्पती पेशीमध्ये आढळतात। ही दोन प्रकारची आहेत, वर्णलवके व अवर्णलवके। वर्णलवकामध्ये कॅरोटीन या रंगद्रव्यामुळे भगवा रंग आणि झॅन्थोफिल रंगद्रव्यामुळे पिवळा रंग येतो। याला रंगीत लवके असेही म्हणतात। त्याचप्रमाणे अवर्णलवके। अवर्णलवके ही रंगहीन असतात, त्याला पांढरी किंवा वर्णहीन लवके असेही म्हणतात। आता आपण बघू हरितलवकेची संरचना। प्रत्येक हरितलवकाचे दोन प्रमुख भाग आहेत। पीठिका। पीठिका हे रंगहीन प्रथिनयुक्त आधारक असून त्याला प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक विखरे, डीएनए, रायबोझोम्स आणि पिष्टमय पदार्थांचे कण असतात। त्याचप्रमाणे तरंगक। तरंगक हरितद्रव्य आणि इतर प्रकाशसंश्लेषी वर्णके असणाऱ्या चकत्यांना थॅलेकॉइड्स म्हणतात आणि या थॅलेकॉइड्सच्या समूहाला तरंगके म्हणतात। सराव। खालील काही प्रश्न दिले आहेत, आपल्या स्वतःच्यावर त्यांना उत्तरे द्या व संकल्पना सुधारित करा। ही सामग्री शालेय शिक्षण प्रकल्प आकाश अंतर्गत विकसित केले गेले आहे। हा प्रकल्प अर्थसहाय्य आहे NME, ICT आणि MHRD भारत सरकार। आमच्याशी संपर्क करण्यासाठी दिलेल्या ईमेल आयडी वर आम्हाला मेल करा। धन्यवाद।